नमस्कार रसिक हो, मी आपल्या सर्वांची सुपरिचित गायिका चारुशीला बेलसरे. आज मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे. बरेच जणांना सर्पदोष सांगितला जातो पत्रिकेत. काल सर्पदोष, त्याची काही जणांना शांती करायला जमते, काहींना नाही जमत. आणि काही जणांना शांती केली तरी म्हणावा तसा उपयोग होतो की नाही मला नक्की माहीत नाही. पण या पुस्तकामध्ये जे काही छोटे उपाय दिलेले आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते. हा एक गायत्री मंत्र आहे. हा नागाचा गायत्री मंत्र आहे. तर सर्पदोष किंवा नागदोषापासून जो काही त्रास होत असेल तो त्रास कमी व्हायला मदत होते. दर सोमवारी हा 11 वेळेस म्हटला तर खूपच छान. असा आहे, ओम नवकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात्. परत ऐका, ओम नवकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात्. तसंच नवनागांचं एक छोटंसं स्तोत्र आहे. ते स्तोत्र जे आहे ते सुद्धा आपण दर सोमवारी 11 वेळा म्हटलं तर कालसर्पदोषाचा परिहार होण्यास किंवा त्याचे त्रास कमी होण्यास मदत होते. ते स्तोत्र असं आहे, अनंतं वा सुखिं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. असंही नवनागाचं स्तोत्र 11 वेळा म्हणावं. तसंच 11 वेळा हा गायत्री मंत्र सर्पाचा आहे तो म्हणावा. आणि नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची रांगोळी काढून त्याचा धूप दीप नैवेद्य दाखवून त्याची यथोचित पूजा अर्चना करावी. धन्यवाद.